हॅलो फ्रेंड्स, सो आज दिनांक आहे 2 ऑक्टोबर. हॅशटॅग बाबू जयंती. सो फायनली आज आम्ही इंडिया सोडून बाहेर चाललेलो आहोत. सो कित्येक दिवसाची प्रतीक्षा संपलेली आहे. सो फायनली आज तो दिवस आला आहे. सो सध्या आम्ही आहोत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथे. हॅलो गाय, जस्ट आम्ही बोर्डिंग पास घेऊन फाईन करन्सी एक्सचेंज करून आता इमिग्रेशनसाठी चाललेलो आहे. तुम्ही पाहू शकता. दिनार हबीबी कम टू कुवेत. हे पा सिक्युरिटी चेकच्या वेळेस असे आपले संपूर्ण सामान पूर्ण बॅगच्या बाहेर काढून जे ठेवायला लावतात. सारे इलेक्ट्रॉनिक्स आयटम्स, पूर्ण वॉलेट, पुन्हा आपला बेल्ट, सर्व काही वस्तू आपल्याला असे बाहेर काढून ठेवावे लागतात. सो जस्ट आमचा सिक्युरिटी चेक झालेला आहे. सो सध्या आम्ही चाललेलो आहोत इमिग्रेशनसाठी. चाललो आहे इमिग्रेशनसाठी. आणि इथे फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे. तो पार्ट आम्ही स्किप करणार आहोत सध्या. आणि इमिग्रेशनच्या नंतर काय होईल ते आम्ही तुम्हाला अपडेट देऊ. तुम्ही पाहू शकता, जस्ट आम्ही इमिग्रेशन करून बाहेर आलेलो आहे. सो आम्हाला पण इमिग्रेशन व्हायच्या अगोदर भरपूर भीती वाटत होती आणि भरपूर लोकांनी सांगितलं होतं की इमिग्रेशनमध्ये हे क्वेश्चन विचारतात, ते क्वेश्चन विचारतात. पण प्रत्यक्षात इमिग्रेशनमध्ये असं काहीच नाही विचारलं आहे. जस्ट नॉर्मली 3 ते 4 क्वेश्चन्स विचारले, जे की कोणीही त्याचं एकदम इझिली आन्सर देऊ शकतो. फक्त इमिग्रेशनच्या वेळेस कॉन्फिडंट राहणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. सो आम्हाला 3-4 छोटे छोटे प्रश्न विचारले आणि त्याचे एकदम क्लिअरली आन्सर दिले आणि ते लगेच आतमध्ये आम्हाला एंट्री दिली. लेट्स गो गायज, आम्ही आता फ्री झालेलो आहे. पूर्णपणे आमचं काम इथं संपलेलं आहे. आता आम्ही चला एअरपोर्ट एक्सप्लोर करूया. सो आता तुम्हाला दाखवतो छत्रपती शिवाजी महाराज मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट. लेट्स गो. सो जसं की आपण जाणतात की आमचं इमिग्रेशन लवकर झालेलं आहे. सो आमच्याकडे भरपूर टाईम होता. आमच्या फ्लाईटचं टायमिंग होतं 3 म्हणजे संध्याकाळची 5:30 वाजता. सो आमचं इमिग्रेशन वगैरे पूर्ण क्लिअर 1 वाजाच्या आतमध्ये पूर्ण इमिग्रेशन वगैरे क्लिअर झालेलं. सो सध्या आम्ही आलेलो आहोत वेटिंग रूममध्ये येतो. चला गायज, तुम्हाला नजारा दाखवतो. बरोबर झालं का? सिक्युरिटी चेक इनच्या वेळेस तुम्ही पावडर वगैरे ठेवता बॅगेमध्ये. असं काही ठेवू नका. तुमचं पावडर जे काय लिकेज सामान असेल डायरेक्ट काढून फेकलं जाईल. हे चुकी तुम्ही करू नका. आणखीन एक गोष्ट एअरपोर्टवरची जी की मी सांगू इच्छितो. जसं बाय चान्स एक फ्लाईट आहे, तर ती फ्लाईट जर निघत असेल तर त्या अनाऊन्समेंट तर होतेच. त्याच्या व्यतिरिक्त त्या फ्लाईटची जितका स्टाफ आहे ना, ते सगळा स्टाफ पूर्ण एअरपोर्टमध्ये सेल्फ म्हणजे स्वतः सगळ्यांना सांगत फिरतो की ही फ्लाईट आता सध्या निघण्याच्या तयारीमध्ये आहे. जर कोणी असेल तर, कोणी राहिलं असेल तर लगेच फ्लाईटमध्ये म्हणजे लगेच त्या गेटकडे या आणि लगेच फ्लाईटमध्ये बसून घ्या. जसं आपण बसस्टँडवरती कंडक्टर लोक करतात ना की हा चला इकडे अक्कलकोट असं म्हणून, सेम लाईक दॅट. म्हणजे त्या वेमध्ये नाही, तर यांचं बोलण्याचं थोडंसं वेळ फक्त वेगळं असतं. बाकी तर सगळं सेमच वाटतं मला तरी. ते असं येतात प्रत्येक ठिकाणी, जिथे जिथे वेटिंग रूम आहेत तिथे तिथे बसण्याची. सो फायनली आम्ही आता एरोप्लेनच्या दिशेने निघालो आहोत. तर आपण आपल्या प्लेनच्या दिशेने जात होतो. सो योगायोग माझा गावचा मित्र सो नामदेव तो भेटला. तो इथे मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवरती एरोब्रिज ऑपरेटर आहे. सो जस्ट अ कोइन्सिडन्स. नाईस टू मीट यू नामदेव. फर्स्ट स्टेप. आम्ही आमच्या
प्लेनमध्ये येऊन बसलो. सो आपण तो पाहू शकता आमच्या चेहऱ्यावरची कित्येक दिवसाची प्रतीक्षा असलेली आहे. फर्स्ट टाइम आम्ही फ्लाय करतो आणि ते पण डायरेक्ट इंटरनॅशनल. आणि तुझं व्हेरी लकी ही गॉट विंडो सीट. सो आपण पाहू शकता काय रमणीय दृश्य मुंबईचे. समुद्राच्या वरती आलो आपण आता. हे आहे फ्लाईटमधलं वॉशरूम. ते डोर अगोदर डोर लॉक करून द्यायचं. इकडे आहे टिश्यूज. छोटंसं जागेमध्ये आहे बघा वॉशरूम. बस जे म्हणतात ना सुरू होते खतम असं असलं आहे. एवढं छोटंसं वॉशरूम आहे फ्लाईटचं. सो फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत गोव्यातला. सो एअरपोर्टमधला पूर्ण प्रोसेस कंप्लीट करून आता जस्ट एअरपोर्टच्या बाहेरच्या साईडला येऊन थांबलेलो आणि आता फक्त आमच्या गाडीची वाट बघतो आम्ही. फायनली आमची गाडी आलेली आहे पिकअप करायला. आता मी सीधा चाललो आहे रूमला. उद्या जाऊन पुढचं गाव. कदमों पे तेरे बादल झुकेंगे, माना कि मुश्किल